मुलांनो, त्यानंतर आपण पाहणार आहोत बातमीचे क्षेत्र, म्हणजे आपण कोणकोणत्या प्रकारच्या बातम्यांचे लेखन आपण करत असतो. पहिलं आहे सांस्कृतिक, दुसरं आहे क्रीडा, तिसरं आहे राजकीय. राजकीय बातम्या तर आपल्याला अभ्यासाला येत नाहीत. त्यानंतर सांस्कृतिक डबल झालेलं इथे. त्यानंतर शैक्षणिक, वैद्यकीय, वैज्ञानिक, वाङ्मयीन म्हणजे साहित्यिक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन घटना. दैनंदिन घटना मतलब हमारे आसपास, हमारे शहर में जो घटनाएं घटती है उससे संबंधित भी हमें बातमी लेखन करने के लिए आता है. सांस्कृतिक यानी कला क्षेत्र में कौन सी घटनाएं घटती है. क्रीडा जैसे देखो, हम शालेय शैक्षणिक में हम अपने स्कूल में जितने भी कार्यक्रम होते हैं उन सभी कार्यक्रमों का बातमी लेखन करते हैं. म्हणजे 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, त्यानंतर वाचन प्रेरणा दिवस असो, क्रीडा महोत्सव असो, त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलन असो, असे प्रत्येक कार्यक्रमाचं वर्णन जे आहे, त्या घटनेचं वर्णन जे आहे ते आपण या शैक्षणिक बातमी क्षेत्रामध्ये करत असतो. त्याचनंतर आपल्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलं जातं. तर त्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मग ते कार्यक्रम सांस्कृतिक असू शकतात, वैज्ञानिक असू शकतात, म्हणजे सायन्स एक्झिबिशन असू शकतं. तर अशा प्रकारे विविध. त्यानंतर दैनंदिन घटना म्हणजे एखाद्या अपघाताची बातमी आपल्याला तयार करायला येऊ शकते. त्यानंतर मुसळधार झालेल्या पावसामुळे लोकांचे झालेले नुकसान यावर बातमी येऊ शकते. त्यानंतर पाण्याचा गैरवापर याच्यावर बातमी येऊ शकते. वाढत्या प्रदूषणावर बातमी येऊ शकते. तर असे बातमीचे अनेक विषय दैनंदिन घटनेमध्ये येतात. त्यानंतर भूकंप, पूर यामध्ये जी परिस्थिती निर्माण होते तर त्या परिस्थितीवर आधारित सुद्धा मुलांनो आपल्याला बातमी लेखन करण्यासाठी येतं. म्हणजे आपल्या शहरामध्ये समजा वायुगळती होत असेल, वाढतं प्रदूषण होत असेल, प्लॅस्टिकचा जास्त वापर आपण करू शकत असू, तर अशा विविध घटनांवर आधारितसुद्धा बातमी लेखनाचा विषय जो आहे तो आपल्याला येऊ शकतो किंवा येतो. त्यानंतर मुलांनो पुढे आपण पाहूया की बातमी लेखनाच्या प्रश्नाचं स्वरूप, म्हणजे हमें बातमी लेखन में किस प्रकार के प्रश्न जो है वो पूछे जाएंगे, प्रश्नों का स्वरूप कैसा होगा. त्याच्यामध्ये पहिला आहे दिलेल्या घटनेवर बातमी तैयार करने. मतलब आपको एक घटना दी होगी, उसी के आधार पे आपको क्या करना है, बातमी लेखन करना है. म्हणजे एखादी घटना घडली असेल, जसे एक अपघात झाला असेल, पूर आला असेल, भूकंप झाला असेल, किंवा प्रदूषणामुळे होणारे वाढतं प्रदूषण आपल्या दिवाळीनंतर वगैरे होतं, तर त्याच्यावर आधारित किंवा त्या घटनेवर आधारित आपल्याला बातमी जी आहे ती येऊ शकतो. त्यामुळे पावसामुळे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचे होणारे हाल, अशा विविध घटनांशी संबंधित किंवा विविध विषयांशी संबंधित बातमी आपल्याला येऊ शकते. पावसामुळे लोकांचे जास्त पाऊस पडला तरी लोकांचे हाल होतात, कमी पाऊस पडला तरी लोकांचे हाल होतात. त्यानंतर दिलेल्या सूचक शब्दांवरून किंवा चित्रांवरून बातमी तैयार करने. तो कभी कभी बच्चों वहाँ पर हमें कुछ शब्द दिए जाते हैं या चित्र दिया जाता है और उसी के आधार पर हमें बातमी लेखन करना होता है. जैसे नदी, पूर, त्यानंतर लोकांची घरे उद्ध्वस्त, त्यानंतर संसार उद्ध्वस्त, लोक इकडे तिकडे पळतात, असंख्य लोकांचा मृत्यू, असे शब्द देऊन आपल्याला बातमी लेखन
येऊ शकतो. त्यानंतर प्रदूषणावर दिवाळीनंतर जे प्रदूषण होतं त्याच्यावर येऊ शकतो, म्हणजे फटाके, धूर, झालेला कचरा, त्यामुळे होणारे प्रदूषणामुळे होणारा लोकांना त्रास, असे शब्द देऊन त्याच्या आधारे मुलांना आपण बातमी तयार करायला आपल्याला येते. त्यानंतर चित्रसुद्धा आपल्याला दिलं जातं. त्या चित्राच्या आधारे सुद्धा आपण, म्हणजे एखादं झेंडावंदनाचं चित्र असेल तर ते झेंडावंदनाच्या आधारे आपण 26 जानेवारीचं किंवा 15 ऑगस्टचं आपण लिहू शकतो. त्यानंतर वाचन प्रेरणा दिवस जर असेल तर APJ अब्दुल कलामचा शब्द असू शकतो, APJ अब्दुल कलामचा फोटो असू शकतो, आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काय येऊ शकतं, बातमी लेखन करायला येऊ शकतो. त्यानंतर एखाद्या अपघाताचं चित्र असू शकतं, नदीला आलेल्या पुराचं चित्र असू शकतं. असं कोणतंही चित्राच्या आधारे आपल्याला बातमी लेखन तयार करायला येऊ शकतो. त्यानंतर एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करणे, म्हणजे जैसे अभी मैंने इसके पहले ही बताया कि किस प्रकार से स्कूल वगैरह में अलग अलग प्रकार के कार्यक्रम होते हैं, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीड़ा से संबंधित. तो उस कार्यक्रम का लेखन हमें करने के लिए आ सकता है. या किसी जैसे 10वीचा निरोप समारंभ, 10वीचा निरोप समारंभ, शिक्षक दिवस कसा साजरा केला, ऐसे विविध घटनाओं से संबंधित हमें कार्यक्रम से संबंधित बातमी के प्रश्न जो है वहाँ पर आ सकते. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांवरून बातमी तयार करणे. तो कभी कभी मुद्दे यानी एक पूरा बॉक्स में प्रश्न दिया जाता है, वहाँ पर उस प्रश्न में वहाँ पे व्यक्ति, दिन, समय, उस कार्यक्रम में प्रमुख अतिथि कौन थे, कार्यक्रम कहाँ था, ये पूरा स्पष्टीकरण वहाँ पर उस प्रश्न में दिया जाता है और उसी के आधार पे हमें बातमी लेखन करना होता है. त्यालाच म्हणतात दिलेल्या मुद्द्यांवरून बातमी तयार करणे. तर अशा प्रकारे 4 किंवा 5 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बातमी लेखनामध्ये मुलांना विचारले जातात. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे पाहणार आहोत की हाऊ टू, म्हणजे बातमी लेखनाचं प्रारूप किंवा नमुना, कशा प्रकारे बातमी लिहायची आहे. इथे मी नमुना दिलेला हा लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात आधी काय द्यायचं आहे, शीर्षक यानी हेडलाइंस. क्या देना है, हेडलाइंस हमें वहाँ पर देना है. वहाँ पर बातमीचा नमूना यानी प्रारूप, जिसे हम क्या करते, सॅम्पल. तर कशा प्रकारे बातमी प्रत्यक्षात आपण लिहिणार आहोत. तर सर्वात आधी मुलांनो आपल्याला काय द्यायचं आहे, सर्वात आधी शीर्षक म्हणजे हेडलाईन आपल्याला द्यायची आहे आणि त्यानंतर काय लिहायचं आहे, नाव. हेडलाईन्स दिल्यानंतर लिहायचं आहे आमच्या प्रतिनिधीकडून किंवा वार्ताहराकडून. काय लिहायचं आहे, आमच्या प्रतिनिधीकडून किंवा वार्ताहराकडून. शीर्षकाच्या बरोबर खाली हे लिहायचं आहे. शीर्षक यहाँ पर लिखा, इथे लिहायचं आहे आमच्या प्रतिनिधीकडून किंवा वार्ताहराकडून. त्यानंतर मुलांना आपल्याला लिहायचं आहे स्थळ, म्हणजे जागा, म्हणजे ठाणा असेल, पनवेल असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, एक्सेट्रा कोणतीही जागा ती असू शकते. त्यानंतर दिनांक. दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला, म्हणजे उद्याची आपण तारीख घेतली तर उद्या कोणती तारीख आहे, 10 जुलै. कोणती तारीख आहे, 10 जुलै. तर आपण एक्झाम्पल घेऊया, मुंबई 10 जुलै. अशा प्रकारे आपल्याला जागा म्हणजे स्थळ आणि दिनांक मुलांना लिहायची आहे. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ, वही से स्थळ आणि दिनांक लिहिल्यानंतरच आपल्याला लगेचच पहिला पॅरेग्राफ सुरुवात करायचा आहे. तिथे मला मी लिहिलेले बघा, दिलेल्या विषयाची ओळख करून देणे, म्हणजेच बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे उस विषय त्या विषयाची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. म्हणजे
चाहे वो 15 अगस्त हो, 26 जनवरी हो, शिक्षक दिवस आहे, तो उससे संबंधित मतलब विषय कोणता आहे त्याचं स्पष्टीकरण हमें फर्स्ट पैराग्राफ में करना है। त्यानंतर मुलांनो सेकंड पैराग्राफ अगर हम देखेंगे तर सेकंड पॅरेग्राफमध्ये दिलेल्या विषयाचे स्पष्टीकरण करणे म्हणजेच कार्यक्रम कसा झाला, कोणकोणते कार्यक्रम होते याचे स्पष्टीकरण करणे। सेकंड पैराग्राफ में हमें जो विषय दिया गया है उसका अच्छे से चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण, व्यवस्थित स्पष्टीकरण, सविस्तर स्पष्टीकरण हमें करना है। मतलब कार्यक्रम कैसे हुआ, शुरुआत क्या उस कार्यक्रम में क्या क्या हुआ, कैसे हुआ, कौन कौन से कार्यक्रम वहाँ पे उस कार्यक्रम में कौन से कार्यक्रम हुए। जैसे शिक्षक दिवस है तो शिक्षक दिवस में क्या थे, कविता गायन था, गीत गायन था या नृत्य थे, निबंध वक्तृत्व स्पर्धा थी। इस प्रकार से हमें उसका स्पष्टीकरण करना है। याचे स्पष्टीकरण हमें सेकंड पॅरेग्राफ में करना है। त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ सर्वात शेवटी कार्यक्रमाचा समारोप कशा प्रकारे झाला याचे स्पष्टीकरण करावे। सबसे अंत में कार्यक्रमाचा शेवट कशा प्रकारे झाला, म्हणजे राष्ट्रगीताने झाला की अध्यक्षाने आभार व्यक्त केले, अध्यक्षांचं भाषण झालं, सर्वांचे आभार व्यक्त केले। जर शाळेतील कार्यक्रम असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला किंवा समाप्त झाला। इस प्रकार से उसका समारोप करना आवश्यक है। अगर स्कूल का कार्यक्रम है बच्चों तभी, अगर किसी घटना से है संबंधित तो वहाँ पे राष्ट्रगीत से कार्यक्रम की समाप्ति होगी क्या, नहीं। तो इसीलिए हमें प्रश्न के अनुसार कार्यक्रम का समारोप जो है वो करने को आना चाहिए। और दूसरी ज़रूरी बात, प्रश्न में जिस व्यक्ति का नाम दिया गया है उसी व्यक्ति का नाम हमें प्रमुख अतिथि के तौर पे हमें उसमें लिखना है। अपने मन से कदापि भी कोई भी दूसरा नाम वहाँ पर लिखना नहीं। इस प्रकार से बातमी के प्रारूप में शीर्षक आमच्या प्रतिनिधीकडून, दिनांक, स्थळ, फर्स्ट पैराग्राफ, सेकंड पैराग्राफ, थर्ड पैराग्राफ, इस प्रकार से बातमी लेखन हमें करना है।